कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। का कशामुळे माहिती नाही, पण यश सरांचं ना कामात लक्षच नाहीये। ठीक आहे, मी बोलतो त्याच्याशी, बघू। जातो। यशला माझ्याशी काहीतरी बोलायचं असेल तर तो नक्कीच माझ्याशी बोलेल, न बोलता राहणार नाही तो। अरे अगं श्वेता, तुझं लग्न ठरलंय ना? हो, अभिनंदन। थँक्यू। आता काय मजा आहे तुझी, मोठ्या घरची सून ना? चल येते। हो, बाय बाय। मजा तर आहेच। श्वेता वेड्स यश, नॉट बॅड। हॅलो, यशशी लग्न करून श्रीमंत होण्याची स्वप्न बघतीयस ना? वेळीच जागी हो, नाहीतर तुझं हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही। काय? एक मिनिट, कोण बोलताय आणि काय काय बोलताय तुम्ही? असं कसं होईल? तुला एक व्हिडिओ पाठवतोय, तो बघ आणि पुढे काय करायचं हे तुझं तू ठरव। कसला व्हिडिओ? आणि नाही, मुळात मला सांगा आधी कोण बोलताय? हॅलो हॅलो हॅलो, काय वाटेल ते झालं। माझा जीव गेला तरी मी यश आणि श्वेताचा साखरपुडा होऊ देणार नाही। रेवती आणि यशच लग्न होईल। हॅलो, हा बटर बोलतोय। काय ऑर्डर आहे का? मॅडम ना देता का फोन प्लीज? अहो बोललो ना की ते आज नाही येत, तुम्ही मला सांगा। हे बघा, मॅडम ना माझी ऑर्डर माहिती आहे, तुम्ही त्यांना प्लीज फोन द्या। अहो बोललो ना की त्या नाही येत म्हणून। मग कधी येतील मॅडम? मॅडम आजारी आहेत, असं समजा की त्या खूप दिवस नाही येणार। बोला तुम्ही। काय मग? रेवतीची तब्येत खराब आहे? हे ना सगळं माझ्यामुळेच होतंय, माझ्यामुळेच रेवती आजारी पडली असणार। मला ना सगळे एजंटना खरं सांगायला हवं। मला मला रेवती मनापासून आवडते, असं खूप प्रेम आहे तिच्यावर, खूप आवडते मला ती। पण आता हे एजंटना कसं सांगू? मला मान्य आहे की एजंटनी माझ्यासाठी खूप केलंय, मला फॉरेन कंट्रीला पाठवलं, स्वतःच्या मुलासारखं जपलं। पण हा माझ्या आणि रेवतीच्या आयुष्याचा प्रश्न आहे। मला माझ्या प्रेमासाठी एजंटना सगळं खरं सांगायलाच लागेल। माझ्या रेवतीसाठी सगळं एजंटना सांगायलाच पाहिजे। एजे, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे। बोल। एजे, मी प्रेशरमध्ये तुमच्याशी खोटं बोललो, पण माझ्या रेवतीवर मनापासून प्रेम आहे आणि मला फक्त तिच्याशी लग्न करायचंय। आय होप तुम्ही हे समजून घ्याल। ओके, मी बघतो। यस, काय झालं यश? काय बोलायचं? हो, ते विश्वरूप दादाला शोधत होतो मी,
मला वाटलं विश्वरूप दादा इकडे असतील. तो त्याच्या कॅबिन मध्ये असेल. ओके. आय एम सॉरी एजे. विश्व या. काय ग, कोण आलंय? तू? श्वेता, मला तुझ्याशी जरा बोलायचंय. पण मला तुझ्याशी अजिबात बोलायचं नाहीये. हे बघ प्लीज, एकदा माझं ऐकून घे ना. काय ऐकून घेऊ मी तुझं? काय संबंध काय तुझा आणि माझा? मला नाही काही ऐकायचंय तुझं. प्लीज जा. श्वेता श्वेता, सॉरी. हे बघ, मी ना इथे तुझ्या भल्याच सांगायला आले तुला. यशचं दुसऱ्या एका मुलीवर प्रेम आहे. तो जबरदस्ती लग्न करतोय अगं तुझ्याशी. मग मी काय करू? अगं मी काय करू म्हणजे तू नकार दे लग्नाला. जमणार नाही. ती लीला, यशच्या आयुष्यात आधी कोण कोण होतं किंवा त्याचं आत्ता कोणावर प्रेम आहे याच्याशी मला काहीही फरक पडत नाही. मला काहीही देणं घेणं नाहीये. अगं पण श्वेता, तुला अशा मुलाबरोबर लग्न का करायचंय ज्याचं मुळात तुझ्यावर प्रेमच नाहीये? कारण लग्नासाठी फक्त प्रेम महत्वाचं नसतं लीला. बाकी गोष्टी सुद्धा असतात महत्वाच्या. ओके? बाकी गोष्टी म्हणजे काय ग? पैसे ना? शी, तू फक्त पैशासाठी लग्न करतेस. लीला, किती भोळी आहेस ग तू. तू विसरतेस लीला एक गोष्ट. मी याआधी एजंट सारख्या माणसाशी लग्न करायला तयार होते. इथे तर यश आहे जो वयाने माझ्या एवढाच आहे, मला शोभेल असा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो आता एजंटच्या एवढ्या मोठ्या कंपनीच्या 5% मालक आहे. शिवाय एजंटनी आता स्वतः त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेतली आहे म्हटल्यावर त्याचं फ्युचर ब्राईट आहे. आणि ऑफकोर्स त्याचं फ्युचर ब्राईट आहे म्हटल्यावर माझंही फ्युचर ब्राईट आहे. सो नकार द्यायला कारण आहेच काय माझ्याकडे? अगं श्वेता, तू जरी असं बास लीला, बास. तू आधीही एकदा माझ्या लग्नाच्या आड आली होतीस, त्यामुळे आता मी तुला परत तसं करू देणार नाहीये. अगं पण तू बास. शेवटी माझं आणि यशचंच लग्न होणार आहे हे तू प्लीज लक्षात ठेव. आणि आता बास, मला नाही ऐकायचं तुझं. तू प्लीज जा इकडनं. गेट लॉस. एकदम आउट. जस्ट गो. ही लीला अशी गप्प बसणार नाही. आधी तो व्हिडिओ आणि आता ही थेट माझ्या दारातच येऊन उभी राहिली आहे. हल्लीचा बंदोबस्त करायचा असेल तर तो व्हिडिओ योग्य व्यक्तीच्या हातीच पडायला हवा. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.